हॅलो. हा बोला. हा मॅडम. बोला बोला. हा, जर घराबाहेर जर आपण बेलाचं झाड लावलं तर चालेल का? कुठल्या दिशेला आहे नरेंद्रजी बेलाचं झाड? कुठल्या दिशेला? पूर्वेला आहे सर. दरवाजाच्या समोरच आहे का? हो सर, हो. पूर्वेच्या कुठल्या दिशेला? ईशान्य कोपऱ्यात, आग्नेय कोपऱ्यात आहे? आग्नेय कोपऱ्याला आहे. आग्नेय कोपऱ्यात आहे. मुळामध्ये पूर्व दिशेला बेलाचं झाड काही प्रॉब्लेम नाही. बेलाच्या झाडाच्या बाबतीमध्ये त्यांनी ते खरा ईशान्य कोपऱ्यात असतं तर जास्ती सुखकारक झालं असतं, पण आता ते आग्नेय कोपऱ्यात आहे तर तसं काही काळजीचं कारण नाही. त्या झाडाच्या खाली जर एक दिवस फक्त, म्हणजे एक दिवस तुमच्या वारुळ असतं ना, वारुळाची माती आणून जर नरेंद्रजींनी त्या शिवलिंगाच्या ते जे शिवलिंग बनवून जर त्या बेलाच्या खाली ठेवलं आणि त्याच झाडाची बेलपानं म्हणजे त्या बेलाची झाडाची पानं जर त्याला अर्पण केली आणि नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी लगेच जरी ते विसर्जन केलं बेलाच्या पानांसहित शिवलिंग, तरी सुद्धा ते उत्तम राहील. हा चांगला उपाय आहे. पूर्वेला बेलाचं झाड असणं उत्तम, ईशान्य असेल तर अतिउत्तम. जिथे खरं अशी मोकळी ढाकळी घरं आहेत तिथे हे सगळं शक्य असतं. मात्र आपण एखादा फ्लॅट सिस्टम किंवा जी छोटी छोटी घरं असतात त्याचा जर विचार केला तर घरामध्ये कुठली झाडं लावावीत, कुठली नाही, काय घरामध्ये झाडं आवश्यक आहेत का याच्याविषयी थोडंसं सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतंही झाड हे दिवसा ऑक्सिजन सोडतं, बरोबर, रात्री ऑक्सिजन घेतं, हे वनस्पतीशास्त्र सांगतं. म्हणून घरामध्ये भरपूर झाडांचा बाजार नसावा. मी अशी घरं पाहिलीत की त्या घरामध्ये डेकोरेशन जे केलं आहे किंवा इंटेरियर जे केलं ते सगळं झाडांचंच केलेलं आहे, तर त्याच्यामुळे श्वास घ्यायला वगैरे रात्रीचा त्रास होऊ शकतो. पण घरामध्ये मोजकी झाडं ही असायलाच हवीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुळशीचं रोप, तुळशीचं झाड हे आपल्या घरात असायलाच पाहिजे. भले तुमची 10 बाय 10ची एक खोली फ्लॅट असू द्यात, जागा नसेल तर कुठं ना कुठेतरी घरामध्ये तिला ऊन दाखवायचं आवश्यक आहे, बरं का. पण घरामध्ये तुळशीचं रोप असणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः स्वयंपाकघराच्या खिडकीमध्ये जर तुळशीचं रोप असेल तर अतिउत्तम, जर ते लावावं शक्यतो. आणि जर शक्यच नसेल तर तुळशीची माळा ही म्हणजे तुळशीच्या लाकडापासून बनवलेली जी माळा असते ती स्वयंपाकघरामध्ये टांगून ठेवावी. याशिवाय ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण कमळ लावू शकतो. काचेचं पॉट किंवा एखादा पॉट घेऊन त्याच्यामध्ये पाणी सोडून कमळाची रोपं लावू शकतो किंवा प्लॅस्टिकची कमळी ठेवू शकतो. खूप मनाला आनंद वाटतो. त्याच्यामध्ये एक आरोमा जर सोडला, आपण हल्ली लिक्विड्स मिळतात, खूप मस्त वाटतं. स्वयंपाकघरामध्ये तुळस, नैऋत्य कोपऱ्यामध्ये जे आपलं बेडरूम आहे त्या ठिकाणी शक्यतो जर छोटा पाम लावला, आपण भरीव नाही, छोटा पाम जोडीने लावावा, पती पत्नींचं प्रतीक म्हणून जोडीने लावावा. आणि वायव्य कोपऱ्यात जे मुलांचं बेडरूम आहे किंवा कुठेही मुलांचं बेडरूम असेल तर त्या ठिकाणी सुंदर फुलांची झुपकेदार गोंडस फुलं येणारी झुडपं लावावीत, बरोबर आहे. आणि त्याचा निश्चितच वास्तू फ्रेश राहण्यामध्ये मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा काही वनस्पती आहेत की ज्या दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला कार्बन डायऑक्साईड सोडतात. अशा वनस्पती मात्र वास्तूत नसाव्यात. आम्ही मनी प्लांटला एक विरोध करतो. लोक ते मनी प्लांट लावतात आणि म्हणतात की मनी प्लांट घरामध्ये लावलं की पैसा येतो. असं काही नाही. प्रयत्न आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून आहेत. पण मनी प्लांट नाही, तो मेनी प्लांट आहे. ऍक्च्युली झेड प्लांट याला मनी प्लांट म्हटलं जातं. आपल्या घरामध्ये मनी प्लांट हा पसरू नये, घरामध्ये तो शक्यतो लावू नये, असं म्हणजे वनस्पती शास्त्राला अनुसरून आहे. आणि ऋषीमुनींनी जो विचार केला होता तो या वास्तुशास्त्र पर्यावरणाशी संबंधितच केला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी झाडं लावायला सांगितले.